मालेगाव प्रकरण सध्या राज्यामध्ये प्रचंड तापलंय. डोंगराळे येथील एका 3 वर्षीय मुलीवरती एका नराधमानं अत्याचार केले आणि त्यानंतर तिचा अत्यंत निर्दयीपणे खून केला. हे प्रकरण सध्या राज्यामध्ये प्रचंड तापलंय. लोकांचा प्रचंड रोष या प्रकरणामध्ये समोर येतोय. परंतु या विषयामध्ये कायदेशीर गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत किंवा कायदेशीर पद्धतीनं हे प्रकरण कसं पाहिलं जाईल या विषयावरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत ॲडव्होकेट शुभांगी परुळेकर. आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या कायद्याच्या पंचनामा या सिरीजमध्ये. मला सांगाल, मालेगाव प्रकरण राज्यात सध्या प्रचंड तापतंय. या प्रकरणामध्ये त्या आरोपीनं, विजय खैरना या आरोपीनं त्या मुलीवरती बलात्कार केला आणि त्यानंतर तिची निर्दयीपणे हत्या केली. या प्रकरणामध्ये कोणते कलम किंवा कायदे महत्त्वाचे आहेत जे लागू केले पाहिजे? आता मालेगावचं प्रकरण बघितलं तर अतिशय निर्गुण हत्या झालेली आहे आणि अतिशय अमानवी म्हणता येईल त्याला. तर ही मुलगी होती, जी पीडित बालिका म्हणता येईल, तिला ती अल्पवयीन होती, त्यामुळे पोक्सोचा कायदा तर इथे लागू होतोच. आणि दुसरा म्हणजे तिचा निर्गुण खून करण्यात आला, त्यामुळे कलम 302 प्रमाणे IPC कलम, भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे ह्याच्यामध्ये कलमही लागू होतात. आणि जर पुढे जाऊन तपासामध्ये काय असं निष्पन्न झालं की ती काही दलित समाजाची होती किंवा काय, तर त्याप्रमाणे ते सेक्शन्स ऍड होऊ शकतात ह्याच्यामध्ये. पण आता प्राथमिक दृष्ट्या 302 आणि पोक्सोचे जे सेक्शन्स आहेत 3-4 जे आहेत त्याप्रमाणे ते कलम लागू होतील त्याच्यामध्ये. आता या प्रकरणामध्ये असा देखील मुद्दा आहे, असं समोर येतंय की त्या आरोपीनं हेतू परस्पर हे कृत्य केलं. म्हणजे तिच्या जी पीडित मुलगी होती तिच्या वडिलांसोबत या मुलाचा वाद झालेला होता आणि त्या वादाचा राग त्याच्या डोक्यामध्ये होता आणि त्यामुळेच त्या मुलानं तिला चॉकलेटचं आमिष दाखवलं ज्यावेळेस ती दुपारी अंगणामध्ये खेळायला गेली. आणि त्यावेळी त्याने तिला चॉकलेटचं आमिष दाखवून उचलून नेलं आणि त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केले. तर हा मुद्दा सुद्धा त्याच्यामध्ये हायलाइट होऊ शकतो. आता कसं आहे की कुठलीही घटना घडण्यामागे एक उद्देश असतो, मोटिव्ह असतो. तर आता ह्या घटनेमध्ये जर बघायला गेलं तर हा त्याचा उद्देश होता, म्हणजे वडिलांचा राग काढण्यासाठी त्याने हे कृत्य केलेलं आहे. तर मग ह्या प्रकरणामध्ये वडिलांचा जबाब, त्याच्यानंतर हे भांडण बघणारे जे काही आजूबाजूचे लोक असतील त्यांचा जबाब ह्याच्यामध्ये फार केअरफुली पोलिसांनी घेतला पाहिजे. म्हणजे तो ऑडिओ व्हिडिओच्या स्वरूपात पण घेतला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये हजर करून त्यांचा सुद्धा जबाब ह्या वडील आणि जे नातेवाईक असतील किंवा शेजारपाजाराचे लोक असतील त्यांचा जबाब मॅजिस्ट्रेट कोर्टात सुद्धा घेतला पाहिजे, जेणेकरून या प्रकरणाला अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे बळकटी येईल. कारण नंतर भविष्यात जर ते विटनेस, साक्षीदार जर फितूर झाले तर ती गोष्ट टाळण्यासाठी पोलिसांनी आता जो प्राथमिक तपास त्यांच्या हातात आहे तो सगळा व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये हे आहे, म्हणजे घटनेचा उद्देश मुळात ते भांडण आहे, मग ते मोटिव्ह आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागे हे कारण आहे असं. आता या प्रकरणामध्ये मुलीची वैद्यकीय तपासणी तर झाली, तिची साक्ष तर नोंदवता येऊ शकत नाही कारण की तिची हत्या केली गेली. परंतु वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आता कुटुंबियांची मागणी होती की त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी किंवा कठोर त्याची शिक्षा देण्यात यावी. त्यासाठी आता कोणते पुरावे महत्वाचे आहेत आणि ते किती लवकर करणं आवश्यक आहे? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आता ज्या पीडित बालिकेवर अत्याचार झालाय ती जगात नाहीये, म्हणजे तिच्यावर अत्याचार झाला हे सरकार पक्षाला हे सगळ्या म्हणजे ह्या पुराव्यांच्या आधारे, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स जो आपण म्हणतो, ह्या पुराव्यांच्या आधारे त्यांची लिंक जुळवता आली पाहिजे, जेणेकरून त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश मिळेल. मग त्याच्यासाठी मेडिकल एव्हिडन्स हा अतिशय महत्वाचा एव्हिडन्स आहे, जो अतिशय म्हणजे तत्परतेने FIR रजिस्टर झाल्यानंतर लागलीच त्यांनी तो मेडिकल एव्हिडन्स FSL TM संपूर्णपणे आली पाहिजे स्पॉटवर. आणि ते संपूर्ण एव्हिडन्स, DNA रिपोर्ट्स, त्याच्यानंतर त्याच्या कपड्यांवर सिमेंटचे ड्रॉप आहेत का किंवा ब्लड आहे का, मग ते ब्लड तिचंच आहे का हे डिटेक्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मेडिकल एव्हिडन्स म्हणजे त्या जो आरोपी आहे त्याची सुद्धा वैद्यकीय तपासणी तातडीने होणं गरजेचं आहे. कारण असा गुन्हा घडताना जो तिच्या इच्छेविरुद्ध, मग त्याच्या सुद्धा शरीरावर तशा प्रकारच्या जखमा ओरखडल्याच्या किंवा काही अशा येऊ शकतात. तर त्यामुळे मेडिकल एव्हिडन्स हा एकदम क्रुशियल पार्ट आहे अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये, जिथे विक्टीम सांगायला नाही आता की हा माझ्यावर अत्याचार झालाय. मग त्यामुळे सर्कमस्टन्सेसची पूर्ण लिंक जुळवण्यासाठी संपूर्ण सगळ्यांचे जबाब, जी लास्ट सीन टुगेदर थेअरी म्हणतो आपण, म्हणजे एका बाईने त्याच्यामध्ये सांगितलंय ना की मी ह्याला घेऊन जाताना मुलीला बघितलं, तिचा जबाब ऑडिओ व्हिडिओच्या स्वरूपात 164 पण तिचं, हे सगळे लिंक जुळवता आली पाहिजे. त्यामुळे मेडिकल एव्हिडन्स एकदम क्रुशियल पार्ट आहे ह्या घटनेमध्ये.
तर तसा त्यांनी पोलिसांनी खूप केअरफुली तपास करणं खूप गरजेचं आहे. पॉक्सो कायद्यामध्ये अशा प्रकरणांसाठी कोणते कडक तरतूद आहे? कडक म्हणजे आता जास्तीत जास्त फाशीची शिक्षा, म्हणजे ती रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट केसमध्ये होते, म्हणजे दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा ज्याला म्हणतात, तर ती त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा आहे. आणि हा जो आहे हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हाच आहे, म्हणजे अतिशय अमानवी प्रकारे केलेला गुन्हा आहे. म्हणजे वडिलांवरचा राग काढण्यासाठी त्याने जर हे कृत्य केलेलं असेल तर तो माणूस म्हणण्याच्याच योग्यतेचा नाही, अमानवी काम आहे त्याचं हे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे फाशी. अशा प्रकरणांची न्यायालयामध्ये सुनावणी लवकरात होणं हे किती अपेक्षित आहे? फास्ट ट्रॅक कोर्ट तर गव्हर्नमेंटने निर्माण केलेली आहेत, म्हणजे पुण्यामध्ये 5 आहेत, कार्यरत आहेत, आणि खेडमध्ये 1 कोर्ट आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांना मुदत 1 वर्षाची दिलेली असते, पण अशा स्वरूपाचा जनप्रक्षोभ उसळला असेल तर ती त्यांनी आता ह्याच्यामध्ये फार म्हणजे मोठी चार्जशीट जशी मोक्या वगैरे मध्ये असते तशी चार्जशीट नसते, म्हणजे तेवढा काही एव्हिडन्स नसतो. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये हे प्रकरण निकाली निघू शकतं, म्हणजे 6 महिन्याच्या कालावधी किंबहुना त्याच्याही अगोदर सुद्धा निकाली निघू शकतं आणि त्याला न्याय मिळू शकतो त्या पीडितेला, असं मला वाटतं. आता मालेगावच्या या प्रकरणामध्ये प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं ही मागणीची देखील पूर्तता करण्यात आलेली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची भूमिका अशा प्रकरणांमध्ये कशा पद्धतीची असते? फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती मुळातच असे संवेदनशील जे केसेस आहेत त्यांची त्या केसेस मधल्या पीडितेंना न्याय मिळवण्यासाठीच झालेली आहे, म्हणजे जलद गतीने न्याय थोडक्यात, म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट आहे. तर त्यामुळे त्यांची भूमिका ही केस जलद गतीने संपवण्याकडेच असते. मग आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 1 जज आहे आणि त्याला 7 स्टाफ मेंबर्स म्हणजे त्यांना दिलेली असतात, असिस्टंट म्हणजे स्टेनोग्राफर आहे किंवा जे क्लरिकल स्टाफ आहे. त्यामुळे त्यांची भूमिका अशी संवेदनशील प्रकरणांसाठी ते निर्माण केलेले असल्यामुळे त्यांची भूमिका न्याय मिळवण्याच्या दृष्टीनेच असते ती. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ऍक्च्युली प्रकरणं फास्ट ट्रॅकच्याच पद्धतीने चालतात. म्हणजे आता मालेगावच्या या प्रकरणांमध्ये मेडिकल रिपोर्ट याशिवाय दुसरा पुरावा असा सध्या तरी नाहीयेत किंवा त्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे, परंतु पुराव्यांअभावी काही त्रुटी राहिल्यास अशा स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये काय परिणाम होऊ शकतो या केसवरती? आता कसं आहे की हे संपूर्ण प्रकरण एवढं चिघळलंय, म्हणजे चिघळण्यामागचं कारण आहे की ते घटनाच तशी घडलेली आहे, उगाचच ते झालेलं नाहीये, म्हणजे घटनाच तशी घडलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात पोलिसांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यांनी जो काही पुरावा मिळेल, म्हणजे अगदी छोट्यातला छोटा जो काही पुरावा मिळेल त्याची सांगड योग्य रीतीने घालून तशा प्रकारची चार्जशीट बनवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स आहे, त्यामुळे प्रॉसिक्युशनला म्हणजे सरकार पक्षाला, अभियोग पक्षाला सुद्धा त्याचा फायदा होऊन त्याला शिक्षेच्या पर्यंत नेता येईल असं. त्यामुळे पोलिसांची भूमिका ही फार महत्वाची आहे. आणि CWC आहे, म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी. आता ती जी पीडित व्यक्ती होती, पीडित ही बालिका होती, तिच्याशी संदर्भातले जे काय आहे, म्हणजे तिचे घरचे आहेत, आई वडील आहेत, तिचं सगळी ती माहिती डिस्क्लोज होता कामा नये. म्हणजे त्याच्यामध्ये मीडियाचं पण फार हे आहे, म्हणजे त्यांनी पण केअरफुली अशा प्रकरणांचं प्रसारण केलं पाहिजे असं मला वाटतं. की म्हणजे पोक्सो कायद्यामध्येच तशी तरतूद आहे की पीडिता जिथे राहते तिचं ऍड्रेस, तिचं स्कूलचं नाव, तिच्या रिलेटिव्हचं नाव हे कुठेही पब्लिश होता कामा नये. तर त्या दृष्टीने म्हणजे आता पोलिसांची भूमिका जसं मी म्हटलं ही खूप महत्वाची आहे, त्यांनी खूप व्यवस्थितरित्या तपास केला पाहिजे असं. आता पीडितेनंतर पीडितेच्या कुटुंबाला कशा पद्धतीनं कायदेशीर मदत किंवा समुपदेशनाची गरज आहे किंवा कशा पद्धतीची मदत मिळते, आणि आपण जसं की उल्लेख केला की चाइल्ड वेलफेअर कमिटीचा याच्यामध्ये कशा पद्धतीने रोल असतो? चाइल्ड वेलफेअर कमिटीचा रोल असा असतो की पीडित जी व्यक्ती आहे, बालिका आहे किंवा बालक आहे, तिचं पूर्ण म्हणजे पुनरुज्जीवन करणं, तिला कुठलं थ्रेट येत नाही ना, ती घाबरलेली नाही ना, तिचं मानसिक, आता हा जो गुन्हा असतो पोक्सोचा गुन्हा मी म्हणेन हा मानसिक आघात आहे. तो शरीरावरची जखम आपण पुसू म्हणजे हे करू शकतो, मलमपट्टी करू शकतो, पण ज्या पीडित बालिका असते तिच्या मनावर झालेला आघात असतो ती आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. मग त्याच्यासाठी थोडंफार एक म्हणून त्यांना एक कॉम्पेन्सेशन स्कीम असते, मनोधैर्य योजना असते. मग मनोधैर्य योजनेमध्ये जिल्हा विधी प्राधिकरण आहे, विधी सेवा प्राधिकरण, त्यांच्या मार्फत त्यांना कमीत कमी 3 लाख रुपये ते जास्तीत जास्त 10 लाख रुपये म्हणजे घटनेचं गांभीर्य बघून ते त्याप्रमाणे मनोधैर्य योजनेअंतर्गत त्यांना ते पैसे दिले जातात चेकच्या स्वरूपात असं असतं. आणि ह्याच्यामध्ये CWC ची भूमिका अशीच असते की थोडक्यात त्या पीडितेला पूर्णपणे संरक्षण देणं, पीडितेला आणि पीडितेच्या कुटुंबाला
जेणेकरून त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही. त्यांचं आता मनोधैर्य ह्याच्यामध्ये किती खचलेलं असू शकतं हे आपण आता म्हणजे आपण त्याचा हे घेऊ शकतो की अशी खूप म्हणजे ही हिंसक प्रकारची घटना आहे. त्यामुळे CWCची भूमिका आहे याच्यामध्ये महत्वाची, पोलिसांची आहे तपास करणं व्यवस्थितरित्या, जेणेकरून त्याला शिक्षा होईल भविष्यात असं. त्यामुळे वेगवेगळे अँगल्स आहेत याला. मालेगावच्या या प्रकरणामध्ये जनप्रक्षापून समोर पाहिला की किती कशा पद्धतीने लोक आरोपीवरती राग ठेवून आहे, परंतु या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षेची मागणी होते कुटुंबाकडून असेल किंवा जनतेकडून असेल, यासोबतच त्याची एन्काउंटर करण्याची मागणी होते. तर कायद्यामध्ये या स्वरूपाच्या शिक्षेसाठी कशा पद्धतीची तरतूद आहे किंवा या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने ते लागू होऊ शकते? नाही, आता एन्काउंटर म्हणजे सर्वसामान्य लोकांना ह्याची काय ह्याच्या मागची बॅकग्राऊंड म्हणजे माहिती नसते. एन्काउंटर हा असं काही ठरवून असं केला जात नाही किंवा त्याची काही कुठली कायदेशीर बेस नाहीये त्याला. ह्याच्यामध्ये मुळात म्हणजे कायद्यामध्येच जर फाशीची शिक्षा दिलेली आहे, कायद्यामध्येच फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद आहे, तर त्याचा एन्काउंटर वगैरे करण्याची गरज नाही. ते म्हणजे ते कायद्याच्या विरोधातली गोष्ट आहे ती. एखादा सराईत गुन्हेगार असेल, तो पळून जात असेल तर ते नाईलाजास्तव पोलिसांना ते करावं लागतं, पण त्याची एन्काउंटरला कायद्याचा बेस नाहीये काही. आता आपण पाहतो की मालेगावचं हे प्रकरण प्रचंड तापले. सोशल मीडियावरती असेल, माध्यमांवरती असतील, लोक त्या मुलीचे फोटोज असलेले पोस्टर व्हायरल करतायत, आंदोलन करतायत, सगळ्या गोष्टी आहेत. तर समाज म्हणून आपण कोणत्या गोष्टीची खबरदारी घेणं महत्वाचं आहे? म्हणजे ह्या संदर्भात का पोस्टर व्हायरल वगैरे? नाही, आता मी जसं सांगितलं त्या पीडित बालिकेची, तिच्या कुटुंबाची, तिचे जे काही रिलेटिव्ह आहेत किंवा ऍड्रेस, स्कूलचं नाव वगैरे ह्याची कुठेही वाच्यता व्हायला नाही पाहिजे असं कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि हे जर असं होत असेल तर तो पीडितेला म्हणजे अन्यायच आहे तिच्यावर तो खरं तर. कारण आता ती तर नाहीये या जगात हे सगळं बघणार, पण आता मग तिची जर अशी बॅड पब्लिसिटी होते ना मग असं. त्याला कायद्याने कडक शासन आहे. म्हणजे वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने या संदर्भात दखल घेतलेली आहे. जेव्हा FIR वगैरे रजिस्टर होते किंवा पूर्ण चार्जशीट मध्ये सुद्धा तिचं नाव निर्भया अशा स्वरूपात लिहावं लागतं. तिचा ऍड्रेस सुद्धा लिहिला जात नाही. त्यामुळे आता जर असं जर चालू असेल, म्हणजे जर मी आता ते फार बघितलं नाहीये, पण तर मग ते चुकीचं आहे. मग पोलिसांनी त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. आणि जर मीडिया असं प्रसारण करत असेल तर त्याच्यावर कडक पावलं उचलायला पाहिजेत. म्हणजे नाही तर तिची आयडेंटिटी डिस्क्लोज झाले म्हणजे थोडक्यात चालणार नाहीये. तसं कायद्याच्या चौकटीत बसत नाही ते. आता मालेगावचं हे प्रकरण चर्चेत आलंय, परंतु अशा अनेक घटना आहेत की लहान मुलांवरती लैंगिक अत्याचाराच्या. तर वारंवार हे होतं की आपल्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्या आरोपीला शिक्षा होण्यासाठी विलंब लागतो किंवा बऱ्याचदा असंही होतं की पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष सुटका सुद्धा होते. तर कायद्यामध्ये कोणती सुधारणा होणं गरजेचं आहे? कसं आहे माहितीये का, सरकारने कायदे केलेले आहेत, ते प्रभावीपणे अंमलात आणणे हे पोलिसांची प्राथमिक जबाबदारी तिथून सुरू होते. आणि सरकार कायदे करणार पण त्याच्यामध्ये त्रुटी राहणार हे सगळं आहेच. पण समाजामध्ये जेव्हा आपण एक माणूस म्हणून वावरतो किंवा समाजाचा तर आपण घटक असतो, त्यामुळे प्रत्येकाची ही जबाबदारी आहे, प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की अशी काही घटना घडत असेल तर तात्काळ त्याची म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन, सूचना संबंधित पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. त्याच्यानंतर ह्याच्याबद्दल पोक्सोच्या कायद्याबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. आता वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आहेत, NGOज म्हणतो आपण त्यांना, तर त्यांची पण जबाबदारी आहे ती की अशी काही सेमिनार्स घेणं वगैरे. पण समाजातला एक घटक म्हणून प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की अशा स्वरूपाचा कायदा आहे. आणि म्हणजे थोडक्यात एखाद्या घरामध्ये आपण असं बघतो की लव्ह अफेअर आहे, तर आता लव्ह अफेअरच्या ह्याच्यातून 16-17 वर्षाची मुलं असं प्रकारचं कृत्य करतात. त्याच्यामध्ये भरडला कोण जातो? तो मुलगा जो 21-22 वर्षाचा असतो. त्यामुळे ह्या कायद्याचं अवेअरनेस कमी आहे असं मला वाटतंय. म्हणजे कायदा 2012 पासून कायदा निर्माण झालेला आहे, पण तेवढा प्रभावीपणे त्याचा राबवला गेला नाहीये. म्हणून आता कठुआ किंवा ते उन्नाव ना काय ते, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे. त्याच्यानंतर 2019ला ह्या घटना घडल्यामुळे अमेंडमेंट आलेले आहेत. म्हणजे फाशीची शिक्षा ही अमेंडमेंट झाली. त्याच्यानंतर मनोधैर्य योजनेअंतर्गत ते कॉम्पेन्सेशनची स्कीम मध्ये पैसे वाढवले गेले त्यांना देणारे, म्हणजे देण्यात येणारे असं स्वरूपाचं आहे. पण सामाजिक अवेअरनेस, सोशल अवेअरनेस म्हणतो, तो गरजेचा आहे या कायद्यामध्ये. कारण कायदा जरी 46-47 काहीतरी कलमांचं जरी अगदी छोटं आहे, ते ऍक्ट आहे, पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे.
खूप बारीक बारीक आहे. म्हणजे अशा घटनेला प्रोत्साहन देणारा सुद्धा तेवढाच जबाबदार असतो. म्हणजे तू कर, मी आहे असं, हे पण ह्याच्यासाठी सुद्धा त्याला पनिशमेंट आहे असं. त्यामुळे सामाजिक भान राखलं गेलं पाहिजे. आणि पोलिसांचे जिथून सुरुवात होते त्यांनी तिथून पोलिसांना प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे या कायद्यात. आता मी असं एका याच्या सर्वे रिपोर्टमध्ये वाचलं होतं की प्रत्येक पोलीस स्टेशनमधल्या एकाच कर्मचाऱ्याला पोक्सोचं म्हणजे प्रशिक्षण दिलं जातं. पोक्सो कायद्याच्या अंतर्गत कसा तपास करावा. जर तो कर्मचारी रजेवर असेल तर दुसरा त्या दिवशी जर घटना घडली आणि FIR द्यायला आलाय, मग त्याचा तपास तो वीक राहणार आहे ना, पण त्याला प्रशिक्षण नाही आहे. त्यामुळे आणि बऱ्याच पोलिसांना अशी एक गैरसमज असतो की 12 वर्षाखालचं मूल म्हणजे ते अल्पवयीन. असं नाहीये, ते 18 वर्षाचीच लिमिट आहे. म्हणजे ते मुलगा असो किंवा मुलगी असो असं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की स्पेशल चाइल्डच्या संदर्भातल्या केसेस रजिस्टर होणं खूप कमी आहे. प्रमाण त्याचं खूपच म्हणजे अगदी नगण्य आहे. मग स्पेशल चाइल्डच्या बाबतीत अशी घटना घडत नसेल, घडते, पण त्यांना ते अप्रोच होऊ शकत नाहीत कारण ते स्पेशल चाइल्ड असल्यामुळे ते सांगू शकत नाहीत. त्यामुळे आणि असं असतं की घरातल्या एखादा जो म्हणजे अशी घटना घडते म्हणजे घरातला एखादा माहितगार व्यक्तीनेच ती केलेली असते, काका मामा कोणी असेल, फ्रेंड असेल, मग ते आपलं प्रत्येक घरातल्या म्हणजे ज्येष्ठ व्यक्तीची पण जबाबदारी राहते. म्हणजे थोडक्यात अवेअरनेस आपला स्वतःला पाहिजे. अर्थात मालेगावच्या ह्या प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीने तपास होतोय आणि आरोपीला कशा पद्धतीने लवकरात लवकर शिक्षा दिली जाईल याकडे आपलं लक्ष असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.